नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, EPFO कर्मचारी खातेदारांसाठी एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे EPFO कर्मचारी खातेदारांसाठी चांगली बातमी. ही नवीन सुविधा मे जून पासून चालू होणार. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. EPFO 3.0 मे जूनमध्ये लॉन्च करणे अपेक्षित आहे, जे PF कडून पैसे काढण्यासाठी योग्य आहे. डेटा अद्यतनित करेल आणि दावा सेटलमेंटमध्ये 9 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांसाठी सुलभ होईल. मित्रांनो, EPFO 3.0 प्रोग्राम अंतर्गत EPFO आपल्या सदस्यांसाठी ATM मधून माघार घेईल. यामध्ये ATM कार्ड, डेबिट कार्ड सारखे कार्य करेल. पैसे काढण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या UANशी दावा साधावा लागेल, OTP सत्यापित करावा लागेल आणि त्यानंतर रोख रक्कम काढावी लागेल. या व्यतिरिक्त वापरकर्ते मोबाईलवरून OTPद्वारे त्यांचे खाते तपशील नामनिर्देशित किंवा इतर बदल करण्यात सक्षम असतील. मित्रांनो, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की EPFOच्या नवीन आवृत्ती मे जून पासून सुरू होऊ शकते. यानंतर 9 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांना फायदा होईल. मित्रांनो, नवीन व्यासपीठावर डिजिटल सुधारणे, ऑटो क्लेम सेटलमेंट आणि ATM मधून पैसे काढण्याची सुविधा असेल. EPFO खातेधारकांना कार्यालयात जाण्याची किंवा लांब फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, EPFO 3.0 मध्ये नवीन बदल काय असतील ते आपण बघूया. त्यामध्ये पहिला आहे ऑटो क्लेम सेटलमेंट. दुसरा आहे ATM मधून पैसे मागे घेणे. PF ATM मधून पैसे काढण्यास सक्षम असेल. तिसरा आहे डिजिटल सुधारणे. मित्रांनो, आपण OTP सत्यापनाद्वारे आपला डेटा ऑनलाईन अद्यतनित करण्यात सक्षम असाल. चौथा आहे वेगवान प्रक्रिया. मित्रांनो, सर्व सेवा IT सिस्टमशी जोडल्या जातील. वेळ शिल्लक असेल. मित्रांनो, EPFOकडे सध्या सुमारे 27 लाख कोटी रुपयाचा निधी आहे आणि दरवर्षी ते 8.25% व्याज देते. फायनान्शियल इयर 2024 ते 25 मध्ये EPFOला 3.41 लाख कोटी रुपयाचा संग्रह आहे, जो 1.25 कोटीपेक्षा जास्त चॅनलमधून आलेला आहे. EPFOच्या या डिजिटल अपग्रेडसह सरकार त्याच व्यासपीठावर अटल पेन्शन योजना, पंतप्रधान जीवन विमा योजना आणि श्रमिक जनधन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना आणण्याची तयारी करत आहे. या व्यतिरिक्त ESIC अंतर्गत लोक आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यास सक्षम असतील, ज्यात खासगी आणि धर्मदाय रुग्णालयाचा समावेश असेल. सध्या कर्मचारी राज्य विमा योजना म्हणजे ESIC 18 कोटी लोकांची सेवा करत आहे. प्लॅटफॉर्म कामगार जसे की अन्न वितरण, कॅब ड्रायव्हर्स इत्यादी सामाजिक सुरक्षेच्या कार्यक्षेत्रात आणले जात आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.